GST वरचे जे टॅक्स स्लॅब होत्या त्या कमी केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे 40,000 कोटी सरकारने टॅक्स रूपातले सोडून दिलेले आहेत. सो देशाचा आर्थिक वृद्धीचा दर वाढण्यासाठी कन्झम्पशन सेक्टरला बूस्टर डोस देणं हे अतिशय गरजेचं असतं. 15 ते 18,000 रुपयाचं दर महिन्याचं उत्पन्नाच्या ज्याला माणूस आतमध्ये असतो त्याला तो फक्त बेसिक जगण्यासाठी पैसे गमवत असतो की त्याचं जिवंत राहण्यासाठी मला तेवढे पैशाची आवश्यकता आहे. आपली गुंतवणूक क्षमता जरी छोटी असली, आपले पंख जरी छोटे असले, आपण सरकारसारखी ध्येय धोरणं मोठी मोठी डिझाईन करू शकत जरी नसलो तरी सरकार काय प्रकारची ध्येय धोरणं आखतंय या प्रकारे स्मार्ट माशी तर नक्की बनू शकतो. मित्रांनो, सध्या बचत उत्सव GST 2.0 असा सुरू आहे. GST वरचे जे टॅक्स स्लॅब होत्या त्या कमी केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे 40,000 कोटी सरकारने टॅक्स रूपातले सोडून दिलेले आहेत. तसंच आपण जरा थोडं बजेट यावर्षीचं आठवलं तर तुम्हाला लक्षात येईल की 1 लाख रुपयाच्या मासिक उत्पन्नापर्यंत जे लोक आहेत त्यांना देखील टॅक्समधनं, इन्कम टॅक्समधनं सूट दिलेली आहे. आणि जे 1 लाखाच्या पल्ल्यामधले आहेत, ज्यांचा 24-25 लाख रुपयापर्यंतचा पण टॅक्सेबल इन्कम होतं, त्यांना देखील 1 लाख 1.25 लाख रुपयापर्यंत टॅक्स कमी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भरायला लागेल अशा प्रकारचे टॅक्स कन्सेशन्स डायरेक्ट टॅक्समध्ये देखील दिलेले आहेत. सो डायरेक्ट इनडायरेक्ट अशा दोन्ही प्रकारे टॅक्समध्ये सरकारने ही जी सूट दिलेली आहे त्याचा आपल्या गुंतवणुकीवरती काय परिणाम होईल किंवा त्याच्यातनं कुठल्या गुंतवणुका ह्या अट्रॅक्टिव्ह होऊ शकतात हा आजच्या आपल्या व्हिडिओचा मूळ विषय आहे. सो नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करूया टॅक्सेशन आणि तुमच्या गुंतवणुका. सो म्हणजे टॅक्सेशन इन द सेन्स सरकारने जो टॅक्स मधले जे रिफॉर्म्स केलेले आहेत आणि त्याचा आपल्या इन्व्हेस्टमेंट्सवरती काय परिणाम होणार आहे. सो मित्रांनो, लक्षात घ्या, सरकार अशा प्रकारे टॅक्सची सूट देत असतं त्यामागे सरकारचं काय उद्दिष्ट असतं बरं, तर तुम्ही खर्च करायला तुमच्या हातामध्ये पैसे जास्त राहावे. जर 80,000 रुपये 90,000 रुपये उत्पन्न असलेल्या माणसाला एक 20% टॅक्स आला असता तर तो 90,000चं त्याचं 1 लाखापर्यंत तो पोचला असता आणि 10,000 रुपयांनी जो त्याचं इन्क्रीमेंट झालंय ते सगळंच्या सगळं 10-20% टॅक्स स्लॅबमध्ये गेलं असतं. तो नाराज राहिला असता. तो आता नाराज नाही होणार. त्याचं 80,000वरनं उत्पन्न 20,000 जरी वाढलं तरी त्याला टॅक्स पटकन लागणार नाही आहे. आणि ह्याचा परिणाम काय होईल, तो खर्च जास्त करू शकतो. सो लोअर इन्कम ग्रुप किंवा ज्याला काय म्हणता येईल लोअर मिडल क्लास ह्या वर्गावरती सरकारचा खूप बारकाईने लक्ष आहे असं आपल्या टॅक्स रिफॉर्म्समधनं देखील आपल्याला दिसून येतं. मग तो GSTचा 40,000 कोटी जे सोडून दिले आहेत सरकारने टॅक्स स्वरूपामध्ये, हे देखील का, तर तुमच्या हातामध्ये जास्त पैसे आले की तुम्ही खर्च कराल. मग तुम्ही खर्च कशावरती करू शकता, तर आता हे देशातलं लोअर मिडल क्लास हा जो एक उत्पन्न गटामधला जो क्लास आहे हा अतिशय इंटरेस्टिंग अभ्यासाचा विषय आहे आणि त्याचा अभ्यास आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नीला अतिशय महत्त्वाची दिशा देऊ शकतो मित्रांनो. सो त्यामुळे लक्षात घ्या, हा लोअर इन्कम ग्रुप कोण आहे, तर शहरामध्ये आपल्याला स्विगी झोमॅटोवरनं पार्सल घेऊन येणारी मंडळी. आता ही मंडळीसुद्धा 25-30,000 रुपयापर्यंत कमवत आहेत किंवा त्याच्यातला घरातला एक जण काहीतरी ओला किंवा उबर चालवत असेल तो देखील 30-40-50,000 रुपये कमवत असतो. त्याची बायको कुठे धुणी मांडण्याची कामं कर, पोळ्या लाटायला जा असं करून 20-25,000 रुपये ती देखील कमवत असते. मुलगा कुठे पेपर टाक, दूध टाक किंवा हे स्विगी झोमॅटोचं काम कर. मुलगी देखील घरातली 12वी झाल्यानंतर काहीतरी ब्युटिशियनचा कोर्स करून ब्युटी पार्लरमध्ये मदतनीस म्हणून जाते, ती पण 10-15,000 रुपये किंवा कुठेतरी 10-15,000 रुपयाचं बेसिक लेवलवरचं काम नोकरी स्वरूपात करते. सो त्यामुळे होतंय काय, लोअर इन्कम ग्रुप ज्याला मी म्हणतोय हा जो वर्ग आहे हा मध्यम वर्गापेक्षा वेगळा आहे. मध्यम वर्गामध्ये माणूस काय म्हणत असतो
की मी कमवता पुरुष घरातला, मी मुख्य पुरुष, मग आता सगळ्यांनी डिपेंडंट राहा माझ्यावरती, माझी बायकोसुद्धा डिपेंडंट, मुलांनासुद्धा मी सांगतो तुम्ही शिका, मी आहे. मग ती 25-25, 28-30 पर्यंत शिकत राहतात. बायकोसुद्धा उच्च शिक्षित असते पण ती सुद्धा घरीच बसलेली असते. सो ह्या माणसाचं देखील उत्पन्न महिन्याचं 1.5-2 लाख रुपयापर्यंत असेल आणि या 5 जणांचं जे कुटुंब आहे हे देखील कोणी 30,000 कमवतोय, कोणी 50,000, कोणी 70,000. तर अशा प्रकारे जोडजाडके अगदी तुम्ही चर्चा करून बघा, तुमच्याकडे कामाला येणाऱ्या ज्या बाई असतील त्यांचं मासिक उत्पन्न देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय. आणि अशा प्रकारे घरांमध्ये दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन पोळ्या लाटायला जा वगैरे ह्याच्यासाठी खूप गट्स लागतात. आणि हे गट्स ज्यांनी गरिबीची फळं चाखलेली असतात ना त्यांच्यात येतात. ज्यांनी मध्यमवर्गीय घरांमध्ये राहिलेले आहेत त्यांना अशा प्रकारे दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करता येणं वगैरे फारसं शक्य नसतं. आणि म्हणून जर तुम्ही बघाल तर सप्लाय लिमिटेड आहे आणि डिमांड जास्त, त्यामुळे पोळ्या करणाऱ्या बाईंना देखील आपल्याला दर महिन्याला जे पैसे द्यावे लागत आहेत त्याच्यामध्ये वाढ होते. घरी धुणं भांड्याला जी बाई येते त्याला देखील आपल्याला पैसे जास्त द्यावे लागतात. साहजिकच त्यांचं उत्पन्न वाढत आहे. स्विगी झोमॅटोला येणारी डिलेव्हरी बॉयज देखील चांगलं कमवतात. सो हे देखील कुटुंब मिळून 1.5-2 लाख रुपये कमवायला लागले हो. आणि हा 1.5-2 लाख कमवणारा कुटुंबातला एक सिंगल अर्निंग पर्सन 20% टॅक्स स्लॅबमध्ये आहे. आणि हे प्रत्येकाचं उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे पण सगळ्यांचं मिळून 1.5-2 लाख. सो त्यांना इन्कम टॅक्स, डायरेक्ट टॅक्स काहीच नाही. सो हातामध्ये डिस्पोजेबल खर्च करण्यासाठी पैसे खूप आहेत. आणि मग आता ह्यांना देखील वाटतं ना उन्हाळ्यामध्ये AC असावा, आपल्या घरी सुद्धा वॉशिंग मशीन असलं पाहिजे. काय झालं, मी जाते बऱ्याच जणांकडे कामाला, तिकडे कसं वॉशिंग मशीन असतं, मी सुद्धा वॉशिंग मशीन घेईन. ही ॲस्पिरेशन्स या गटांनी का पाहू नयेत? सो त्यामुळे ती आता पाहतायत आणि खूप मोठ्या प्रमाणात खर्च करायला लागलेत. ही मंडळी ना हातामध्ये पैसा जास्त येतोय किंवा उत्पन्न जर वाढत असेल तर पहिली एक गोष्ट करतात काय, मोठंसं कर्ज घेतात. सो ह्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. मग एखादं घर घेऊन टाक किंवा गाडीच घेऊया, सो दॅट त्यांना एक सोशल स्टेटमेंट करायचं असतं की मी आता गरीब नाही राहिलो. हे समाजाला मला सांगायचं आहे. म्हणून मला काहीतरी छान दिमागदार गाडी घेणं, घर घेणं, ज्याला आपण समाजामध्ये वावरताना स्टेटस म्हणून मागतो, हे खर्च माणूस करायला लागेल. आणि हे ॲक्च्युली तुम्ही खर्च करावेत अशा प्रकारची रचनाच या सरकारी धोरणामधनं होते. त्यामुळे होतं काय, ज्या वेळेला अशा प्रकारे पैसे जास्त हातात खर्चायला राहतात त्याला माणूस खर्च करतो, त्या कंपन्यांना काम मिळतं. कंपन्यांना काम मिळाल्यावरती काय होतं, कंपन्यांमध्ये नोकऱ्या वाढतात, अधिक प्रमाणात त्या कंपनीचे प्लांट वेगवेगळ्या ठिकाणी येतात. सो ते प्लांट येणार असतील तर त्या वेगवेगळ्या लोकेशन्सवरची इकॉनॉमीची सायकल वाढते आणि पूर्ण देशाची इकॉनॉमिक सायकल जी आहे ती वेग पकडते. सो देशाचा आर्थिक वृद्धीचा दर वाढण्यासाठी कन्झम्पशन सेक्टरला बूस्टर डोस देणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि एक्झॅक्टली तोच बूस्टर डोस देण्याचं काम आत्ताच्या या घटनेमधनं घडतंय. आणि ह्याचे 2 लाभार्थी सेक्टर मला दिसतात, एक कन्झम्पशन सेक्टर आणि दुसरा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर. म्हणजे जरी आपला एक 24-25 लाख रुपये पगारवाला मित्र आहे ॲन्युअल पॅकेजवाला, तिची बायकोसुद्धा 25 लाख रुपये गटात, दोघांना मिळून 50 लाख रुपये येतात. पण त्या दोघांनाही टॅक्स रूपामध्ये जे गेल्या वर्षी द्यायला लागले होते त्याच्यापेक्षा लाख 1.25 लाख रुपये टॅक्स कमी भरायला लागणार आहे. दोघांचं मिळून 2.5 लाख रुपये वर्षाला हातात राहणार आहेत. सो हे उच्च मध्यमवर्गीय गटामधली मंडळी काय करणार आहेत, 2 BHK मधनं ना 3 BHK मध्ये जातील, अजून एक EMI वाढवून घेतील. थोडासा आपण देत होतो ना 70,000 EMI देतोच होतो ना, चल आता आपण जरा 90,000 EMI देऊया, पण आपण 2 BHK मधनं 3 BHK मध्ये जाऊया. आपण 12-15 लाखाची गाडी बरेच वर्ष चालवली, आता आपण ना जरा थोडीशी SUV घेऊया, 18-19 लाखाची गाडी घेऊया. सो पुन्हा EMI वाढला जाईल.
किंवा घराचं रिनोव्हेशन करूया, विकेंडला जाऊन खर्च करूया. ह्या सगळ्या याच्यामधनं लक्षात घ्या, खूप मोठ्या प्रमाणात इकॉनॉमीमध्ये खर्च होणार आहेत. आता हे जे इकॉनॉमीमध्ये खर्च वाढणार असतील, मग ते उच्च मध्यम वर्गाने केलेले खर्च असो किंवा निम्न उत्पन्न गटातल्या लोकांनी खर्च केलेले असो. बघा, आपण एक अतिशय गोल्डन स्पॉटवरती उभे आहोत. तो काय गोल्डन स्पॉट आहे बरं? तर दरडोही उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम देशाचं किती आहे? तर आता ते पर कॅपिटा इन्कम आपलं $2000 क्रॉस झालेलं आहे. लक्षात घ्या, $2000ची ही पातळी ज्यावेळेला पर कॅपिटा इन्कमची अमेरिकेनी क्रॉस केली 1955-60 वगैरेच्या काळामध्ये, त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात अमेरिकेचा विकास झाला. हीच पातळी 1995-2000 सालाच्या आधीच्या टप्प्यामध्ये चीनमध्ये पार केली गेली आणि त्याच्यानंतर जे 20-25 वर्ष प्रगतीचा काळ आला, त्याच्यातनं चीनची अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात वाढली गेली. आणि लक्षात घ्या, 2022-23 सालामध्ये आपण देखील ही $2000ची पातळी ओलांडलेली आहे. आणि ती ओलांडल्यानंतर बघा आजूबाजूला किती प्रमाणात हे स्विगी झोमॅटोवरती ऑर्डर करून खाणारी मंडळी वाढली आहेत. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरनं पार्सल मागवणाऱ्या, सामान मागवणाऱ्या आणि ड्रेस नाही आवडला म्हणून रिटर्न करून देणाऱ्या ताया वाढलेल्या आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी काय इंडिकेट करतायत? हे $2000चा टप्पा इज व्हेरी इंटरेस्टिंग टप्पा. महिन्याचा साधारण उत्पन्न 15,000 ते 18,000 रुपयाच्या पल्ल्याड आपण एक अर्थव्यवस्था म्हणून जायला लागलो. आणि बघा, 15,000 ते 18,000 रुपयाचं दर महिन्याचं उत्पन्नाच्या ज्याला माणूस आतमध्ये असतो, त्याला तो फक्त बेसिक जगण्यासाठी पैसे कमवत असतो, की त्याचं जिवंत राहण्यासाठी मला तेवढे पैशाची आवश्यकता आहे. जसा माणसाचं उत्पन्न 15,000-18,000च्या पलीकडे जातो, मग तो विचार करतो आता टू व्हीलर तरी घेऊया, आपण घरामध्ये फ्रीज घेऊया, आपण घरामध्ये अजून काहीतरी नवीन सामान घेऊया, ॲमेझॉनवरनं मागवूया, घराचं रिनोव्हेशन करूया. सो हे जे असे डिस्क्रिशनरी खर्च आहेत, हे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले जातात. सो ह्या खर्चांमुळे इकॉनॉमीला बूस्टर डोस मिळतं. मग अशा परिस्थितीत आपल्या सगळ्यांचा आवडता मुद्दा, आपण काय करायचं? बघा, एक छोटीशी गोष्ट सांगतो. 2 माश्या असतात, एक असते साधी माशी, दुसरी असते स्मार्ट माशी. दोघांनाही ना मुंबईतनं पुण्याला उडून जायचं असतं, त्यांना पुण्याला जायचं आहे. तर लक्षात घ्या, साधी माशी विचार करते चला उडूया. ती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे येईपर्यंत, म्हणजे आपला आता मिसिंग लिंक पर्यंत पोहोचण्याच्याही आधीच तिचे पंख थकून जातात आणि ती आपली पडते. दुसरी माशी जी आहे ती स्मार्ट माशी आहे. तिला माहिती आहे दादरवरनं शेअर कॅब सुटतात, कुठून शेअर कॅब सुटतात तिथे ती तेवढ्या भागात फक्त उडत जाते, कोणालाही त्रास देत नाही, गपचूप जाऊन शेअर टॅक्सीमध्ये बसून जाते आणि पुन्हा चला सुटलं. जसे दरवाजे उघडले जातात, लोक बाहेर पडतायत, त्यावेळेला ती पुण्याला बाहेर पडून जाते. मित्रांनो, आपली गुंतवणूक क्षमता जरी छोटी असली, आपले पंख जरी छोटे असले, आपण सरकारसारखी ध्येय धोरणं मोठी डिझाईन करू शकत जरी नसलो, तरी सरकार काय प्रकारची ध्येय धोरणं आखतंय या प्रकारे स्मार्ट माशी तर नक्की बनू शकतो. सो हीच वेळ आपल्याला ती स्मार्ट माशी बनण्याची. आणि ही जी शेअर टॅक्सी निघाली आहे कन्झम्पशन सेक्टरची, या कन्झम्पशन सेक्टरमध्ये जर आपण 7, 8, 10 वर्षाच्या दृष्टिकोनातनं गुंतवणुका करत असू, विकसित भारतचं उद्दिष्ट 2047 वगैरे अशा दीर्घ लांब पल्ल्याच्या गुंतवणुकांचा विचार करत असू, तर ही स्मार्ट माशी बनण्याचा काळ आहे. कन्झम्पशन सेक्टर, ज्याच्यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर आला, ज्यामध्ये FMCG आला, ज्याच्यामध्ये हाय व्हॅल्यू कन्झम्पशन्स येतात, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स येतात, या सगळ्या सेक्टरला मिळून कन्झम्पशन सेक्टरमधली इन्व्हेस्टमेंट येत्या काळामध्ये अतिशय इंटरेस्टिंग होऊ शकते. आणि
इट्स अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये काही लगेच मी इन्व्हेस्ट केलं आणि अगदी आले नाही मला रिटर्न. तर हे बघा, देशाचा भारत हत्ती आहे. हत्ती जर स्पीड पकडणार असेल, धावायला लागणार असेल, तर तो काय चित्त्यासारखा पुढच्या क्षणाला, म्हणजे मर्सिडीज कशी 2-3 सेकंदामध्ये 100च्या स्पीडला जाते, तसं नाही जाणार ना. हत्ती आहे तो, 3 सेकंदात 100च्या स्पीडला कसा जाईल? त्याला काही काळ लागेल ना. सो त्यामुळे ह्या सगळ्या टॅक्सेशन मधल्या चेंजेसमधनं स्पीड पकडायला वेळ लागेल, पण स्पीड पकडल्यावरती लक्षात घ्या, हत्ती हा अचाट ताकदीचा प्राणी जर वेगवानरित्या धावायला लागला तर अख्खं जग फक्त पाहत राहील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि त्याच्यामधला इंजिनाचं काम हा आपला कन्झम्पशन सेक्टर करू शकतं. अहो, या कन्झम्पशन सेक्टरवरती 140 कोटी लोकांच्या देशावरती डोळा ठेवून किती सगळे जण ब्रँड, मग ते तुम्ही ॲमेझॉन म्हणा, डॉमिनोज म्हणा, मॅकडॉनल्ड म्हणा, या प्रत्येकाला हा आपला देशच खुणावतोय की हे 140 कोटी लोक जे $2000 पल्ल्यावर जात आहेत, त्याच वेळेला ते डॉमिनोजचा पिझ्झा खाणार आहेत, त्याच वेळेला ते ब्रँडेड कपडे आणि घड्याळ वगैरे वापरणार आहेत. सो ह्यावरती अख्खं जग डोळा ठेवून आहे. सो या शेअर टॅक्सीमध्ये बसायचा नक्की विचार करा, पण तुमच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने. तसाच दुसरा इंटरेस्टिंग फॅक्टर काय, अहो ही सगळी जनता आहे, ही लोन घेणार आहे. ह्यांना जर 2 BHK मधनं 3 BHK जायचं आहे, त्यांना कर्जाचं साधन लागणार आहे. तुमच्या माझ्यासारखे अनेक जण जे इन्व्हेस्टमेंट्स करतायत, म्युच्युअल फंडांच्या कंपन्यांना काम राहणार आहे. इन्शुरन्स, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स आणि या सगळ्याच्यामध्ये आता 100% आले. इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे. सो त्यामुळे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या पूर्ण सेक्टरकडे, म्हणजे तिथे NBFC म्हणजे आजच्या काळातले सावकार, बँका, इन्शुरन्स कंपन्या, म्युच्युअल फंड कंपन्या, या अख्ख्या सेक्टरमध्येच खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे. कारण का, जर माझ्याकडे EMI देण्यासाठी पैसे, उत्पन्न टॅक्स कमी जाणार आहे माझा म्हणून जर माझ्या हातात आहेत, तर अजून एक EMI लावून घेतो. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांची आजूबाजूला तुम्ही लोकसंख्या बघा किती प्रमाणात आहेत. आणि आजची ही जी इकॉनॉमी आहे, भारताचं आयुर्मान जर आपण ॲव्हरेज काढू तर आपल्याकडे 30ली मंडळी जास्त आहेत. आणि हीच मंडळी आहेत जी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. जी आजचा माझा व्हिडिओ बघणारी जी मंडळी आहेत, मला माहिती आहे माझी 30च्या आतमधला वर्ग खूप कमी आहे. तुम्ही 50, 60 अशा टप्प्यातली मंडळी होतात. तुम्ही काय खर्च करणार आहात? तुमच्यापेक्षा खूप जास्त पटीत तुमची मुलं खर्च करू शकतात. आणि हा देश येत्या काळात अशा लोकसंख्येच्या खर्चावरती चालणार आहे. सो त्यामुळे आपण स्मार्ट माशी बनू, ह्या लोकांना खर्च करू द्या, आपण या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू, 5-7 वर्ष मस्त थांबू. बघा, मधल्या काळामध्ये ट्रॅफिक लागला, रस्ता खराब लागला म्हणून काय आपण जर्नीच सोडून दिली? असं करत नाही. सो त्यामुळे जर छान तुमच्याकडे दीर्घ मुदतीचं उद्दिष्ट असेल तर या काही सेक्टर्सचा, या टॅक्सेशनमधल्या चेंजेसमधनं आपण नक्कीच विचार करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मी व्हिडिओ पाहत असतो. माझ्याशी चर्चा करायची असेल, गुंतवणूक सल्ला हवा असेल तर दिलेल्या नंबर्सवरती नक्की संपर्क साधा, कमेंट करा, लाईक करा आणि त्या प्रत्येक मित्राला व्हिडिओ पाठवा ज्याला प्रश्न पडला असेल या टॅक्सेशन चेंजेसनी नक्की आपण साधणार काय आहोत. तर आणि व्हिडिओ अजून पाहत राहताय आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ताबडतोब सबस्क्राईब बटन क्लिक करा, म्हणजे सगळे व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.